मातोश्री बाहेर मोठा घातपाताचा प्रयत्न करणार असल्याचा महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला कॉल। ट्रेनमधील 4 ते 5 जण उर्दूत बोलत असल्याची माहिती। कंट्रोल रूमला फोन करणाऱ्यांना ऐकलं संभाषण। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाणार। आज दुपारी ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली जाणार। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग कार्यालय परिसरात भाजपची संघ पदाधिकाऱ्यांसोबत समन्वय बैठक। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बैठकीला उपस्थित। बैठकीला संघाचे प्रांत अधिकारी, क्षेत्र अधिकारी उपस्थित। राम मंदिर उडवून देण्याची धमकी दिलेले तरुण विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते। त्यांनी मुस्लिमांची नावं घेतली होती। देशामध्ये लोकसभा निवडणुकीआधी धार्मिक तेढ निर्माण करून दंगली घडवायचा केंद्र सरकारचा डाव। संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप। ठाकरे कुटुंबियांची शिवसेना नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे। त्यांना काही झालं तर केंद्र सरकार जबाबदार असेल। मातोश्रीची जबाबदारी केंद्र सरकारची आहे। संजय राऊत यांची केंद्र सरकारवर टीका। देवेंद्र फडणवीसांना अपमानित करून अर्धवट उपमुख्यमंत्री ठेवलाय। त्यांना शिवसेनेचं राम मंदिरात योगदान काय हा प्रश्न विचारायचा अधिकार नाही। शिवसेना कारसेवा करत होती तेव्हा तुम्ही गोधडीत रांगत होते। संजय राऊतांचा फडणवीसांना टोला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली महाराष्ट्र भूषण अप्पासाहेब धर्माधिकारींची भेट। शाल पुष्पगुच्छ देऊन केला अप्पासाहेबांचा सत्कार। आज अलिबागमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या उपस्थितीत जमीन परिषदेचं आयोजन। राज ठाकरे पत्रकार परिषदही घेणार। बायखाळच्या विज्ञान प्रदर्शनाला काल राज ठाकरेंची उपस्थिती। आपल्याकडे काही लोक रोज सकाळी टीव्हीवर बोलतात, त्यांना वाटतं जगातल्या सर्व गोष्टी फक्त त्यांनाच माहिती आहेत। राऊतांवर नाव न घेता ठाकरेंची टीका। केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आज पालघर दौऱ्यावर। दानवेंसाठी सोडली मुंबई ते डहाणू 2 डब्यांची विशेष एसी ट्रेन। डहाणू तालुक्यातील नरेशवाडी इथे होणाऱ्या विकसित भारत या कार्यक्रमाला हजेरी लावणार। ठाकरे गटाची महिला आघाडी प्रचाराच्या रिंगणात उतरणार। रश्मी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यापासून स्त्री शक्ती संवाद यात्रा। विदर्भातून होणार यात्रेला सुरुवात। मराठा आरक्षणासाठी 19 जानेवारीला विशेष अधिवेशन घ्या, मनोज जरांगेंची मागणी। 20 जानेवारीला मराठा समाज मुंबईला जाणारच, मनोज जरांगेंनी केलं स्पष्ट। मराठा समाजानं मुंबईला जाण्याची तयारी करावी, जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्ते हायकोर्टात। जरांगेंविरोधात फौजदारी कारवाईची मागणी। आज तातडीच्या सुनावणीसाठी प्रयत्न। बच्चू कडू यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। मनोज जरांगेंसोबत बच्चू कडू उपोषणस्थळावर। 20 जानेवारीच्या जरांगेंच्या मुंबई आंदोलनाबाबत केली चर्चा। मनोज जरांगेंच्या आंदोलनात बच्चू कडू होणार सहभागी। मनोज जरांगेंच्या भेटीनंतर बच्चू कडूंची माहिती। उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि इटालियन शक्तीसमोर लोटांगण घातले, त्यामुळे त्यांना मत म्हणजे सनातन हिंदू धर्म संपवण्याची वल्गना करणाऱ्यांना मत। भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उद्धव ठाकरेंवर टीका। शासन आपल्या दारी कार्यक्रमाप्रमाणेच मुंबईत आरोग्य आपल्या दारी उपक्रम राबवणार। आरोग्य विभाग प्रत्येक घरात मोफत तपासणी करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। डीप क्लीन ड्राईव्हमुळे प्रदूषणाची पातळी 300 वरून 100 पर्यंत खाली आली। स्वच्छता अभियानात सातत्य ठेवून मुंबईत अर्बन फॉरेस्ट संकल्पना राबवणार, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। राज्यातली सर्व धार्मिक स्थळं स्वच्छ आणि सुंदर राहिली पाहिजेत, यासाठी धार्मिक स्थळांच्या स्वच्छतेसाठी कायमस्वरूपी योजना राबवण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा। सामान्य जनतेला आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात, त्यांच्या आरोग्याची हेळसांड होऊ नये यासाठी मुंबईत 250 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा। अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची वायबी चव्हाण सेंटरच्या पायऱ्यावर। एकच वादा अजितदादा अशी घोषणाबाजी। महायुतीच्या मुंबई महानगराचा मेळावा पार पडल्यानंतर झाली घोषणाबाजी। उद्धव ठाकरे गटातून शिंदे गटात जाणाऱ्या कार्यकर्त्यांची घरवापसी। शिंदे गटातून पुन्हा उद्धव ठाकरे गटात केला कार्यकर्त्याने पक्षप्रवेश। रत्नागिरीतील आमदार राजन साळवींच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न। मकर संक्रांतीच्या निमित्तानं पंतप्रधान मोदी जनमन कार्यक्रमाअंतर्गत नागरिकांशी साधणार संवाद। इगतपुरी तालुक्यातील कावनई गावच्या नागरिकांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधणार।
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढला. उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागातल्या तापमानात घट. बदलत्या हवामानामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ. पालिका रुग्णालयात घसादुखी, सर्दी, खोकला आणि सौम्य तापाचे रुग्णांच्या मोठ्या रांगा. नागरिकांना मास्क वापरण्याचा आणि थंड पदार्थ टाळण्याचा डॉक्टरांचा सल्ला. मकर संक्रांतीनिमित्त मुंबई पोलिसांची विशेष मोहीम. भरधाव वेगानं गाडी चालवल्याप्रकरणी 6,682 वाहनांची तपासणी. विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या 1,869 दुचाकीस्वारांवर कारवाई. मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला नायलॉन मांजाने पतंग उडवणाऱ्या 10 तरुणांवर नागपूरमध्ये गुन्हे दाखल. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल झाले गुन्हे. गच्चीवर डीजे लावून पतंग उडवली तरी कारवाई करण्याचा नागपूर पोलिसांचा इशारा. नाशिकच्या येवल्यात मकर संक्रांतीनिमित्त 3 दिवसीय पतंगोत्सवाला काल सुरुवात. एबीपी माझाची पतंग ही आकाशात उडणार उंच. नाशिकच्या येवल्यात 3 दिवस पतंग महोत्सव. पतंगोत्सव काळात 3 दिवसांची सुट्टी असल्यानं येवला शहरात अघोषित असा बंद पाहायला मिळतो. नंदुरबारमध्ये पतंग महोत्सवाची धूम. रंगीबेरंगी पतंगांची आकाशात गर्दी. काट्रेचा आवाज आणि डीजेच्या तालावर तरुणाई धुंद. संक्रांतीच्या पूर्वसंध्येला मुंबईतल्या विलेपार्लेच्या पश्चिम महामार्गावर पतंगाचा मांजा लागून एक व्यक्ती जखमी. वाहतूक पोलिसांच्या मदतीनं जखमी व्यक्ती उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल. शिवरायांच्या शिवगर्जना महानाट्याला कोल्हापुरातून सुरुवात. पहिल्याच दिवशी कोल्हापूरकरांचा महानाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद. 2 दिवस हे महानाट्य विनामूल्य पाहता येणार. सोलापुरातील ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा आज 3रा दिवस. होम प्रदीपन सोहळा पार पडणार. उत्सवासाठी भाविकांची मांदियाळी. मकर संक्रांतीनिमित्त विठ्ठल मंदिराला फळं, फुलं आणि तिळगुळाची आकर्षक सजावट बघण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी. प्रभू रामाच्या प्रतिष्ठापनानिमित्त विश्व हिंदू परिषदेचा अनोखा उपक्रम. नागपूरमध्ये डिजिटल ॲपद्वारे रामचरित्र आणि रामायण प्रदर्शित. 22 जानेवारीपर्यंत डिजिटल रामायण रामभक्तांना बघता येणार. नागपूरकर रामभक्त प्रफुल्ल माटेगावकरांनी घराच्या अंगणात उभारलं अयोध्येतलं राम मंदिर. 21 फूट लांब आणि 15 फूट रुंद आणि 15 फूट उंचीचं राम मंदिर. 22 जानेवारी रोजी मंदिरात घरची श्रीरामाची मूर्ती ठेवून त्याची रीतसर पूजा केली जाईल. वर्ध्यातील 2 तरुण पायी अयोध्येला जाणार. खांद्यावर 2 बॅग आणि हातात रामाचा झेंडा घेऊन 900 किलोमीटरचं अंतर पायी पार करणार. अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेनिमित्त पणत्यांचं वाटप. बुलढाण्यातील मेहकर इथे 4,000 कुटुंबियांना 2,21,000 पणत्यांचं वाटप. सहव्याधीग्रस्त कोरोना रुग्णांना रेमडेसिवीर औषध देण्याची राज्य कोरोना कृती दलाची शिफारस. मात्र सरसकट सर्वच कोरोना रुग्णांना प्रतिजैविक देणं टाळण्याची कृती दलाची सूचना. मुंबईतल्या काळाचौकी परिसरातील पालिका शाळेत स्फोट. साईबाबा पथ पालिका शाळेमध्ये सिलेंडरचे 6 स्फोट. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश. शरद मोहोळ हत्याकांडामधील मुख्य आरोपी रामदास मारणेला अटक. मुख्य आरोपीसह 6 आरोपींना अटक करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.